अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिख जेथे तुम्हा मोळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं, पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं. चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं, समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राकृतोऽयं, समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना
पंढरीनाथाला वंदन करूया. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आपले आपले गुरु, त्यांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरंच सांगायचं तर ज्ञानदेवांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. त्यांच्या एकेका शब्दामध्ये एवढा गहन अर्थ भरलेला असतो. मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे. पण आज आपल्याला या त्यांच्या अमृतानुभवातल्या वाचा ऋण प्रकरणामधलं आता दुसरी ओवी सुरू करायची आहे. सर्वांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. आज मंगळवार आहे. पाहूया आता. परवा आपण पहिली ओवी पाहिली होती. पहिल्या ओवीवरच इतक्या जणांनी विवरण केलेलं आहे. काल सुमिताताईंनी छान सांगितलं होतं. खंदारकर म्हणून त्यांची जी ग्रंथ आम्हाला तिथे मिळाले होते. आणि ही निद्रा कशी आहे तर त्या कुंभकर्णाच्या निद्रेसारखी आहे असं म्हटलेलं होतं. आत्मयाची झोप लोटे. कधीही आत्मज्ञान झालं की आपल्याला ही झोप आपली संपूर्ण संपून जाते. पण जी अज्ञानाची झोप आहे, अविद्येची झोप आहे, ती त्या कुंभकर्णाच्या झोपेसारखी 6-6 महिने झोप राहू शकते. आणि आपण सगळं मी मी माझं माझं याच्यातच रमून जात असतो. तर या काय म्हणू आपण, पूर्ण तरी ऋण न फिटे असं म्हणलेलं आहे. गुरूंनी दिलेलं जे आत्मज्ञान रूपी धनाचं ऋण आहे हे पूर्ण करणं हे कधीही शक्य होत नाही. आपल्याकडं 3 किंवा 4 ऋण मानलेली आहेत. मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि देशऋण. किंवा मातृ म्हणजे देश. या सगळ्या गोष्टी आपल्यावर इतके खरं हे असतात. म्हणजे ऋण आपल्यावर आहे. आपल्याला या देशात जन्म मिळाला हे सुद्धा आपलं भाग्य आहे. आणि त्याचं ऋण फेडणं हे कधीच शक्य नाही. म्हणून गिर्वाण अनुभवामृतामध्ये म्हटलं होतं, या साम कोलाहले आत्मा गतनिद्रो भवत्यहं वाचो नृणात्न चैव स्युर जागृती सुषुप. एक मिनिट. जागृती सुप्ती रे वसा. सुप्ती म्हणजे अगदी गाढ झोप. तर ही ज्याच्या बोभाट्यामुळं, ज्याच्या जय जयकारामुळं किंवा गर्जनेमुळं या आत्म्याची झोप सगळी संपून जाते. आणि म्हणून त्याचं ऋण कधीही फिटत नाही. कारण ही जी झोप आहे ही जागृतीची झोप आहे. एकदा जागं झाल्यावर सुद्धा पुन्हा आपण त्या अज्ञानरूपी निद्रेत जात असतो. कायमचं अज्ञान गेलं अशी फार थोडी माणसं आहेत. आता दुसरी ओवी आपण बघणार आहोत. त्याच्यावर एका लेखाताईंनी थोडंफार सांगितलेलं आहे. किंवा त्या पहिल्या ओवीवरच डॉक्टर व्ही. कुलकर्णी असं म्हणतात की ज्ञानदेव म्हणतात, गुरुना वंदन किंवा प्रणाम करून परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाचांची वाणीरूप ऋणं ही फेडलेली आहेत. म्हणजे त्या वाचांची सुद्धा आपल्यावर ऋणं आहेत. वाचेच्या द्वारे आपण हे सगळं ज्ञान घेत असतो. पण त्या वाचासुद्धा कुठपर्यंत असतात, जोपर्यंत गुरूंकडून ज्ञान मिळत नाही तोपर्यंत ना. आणि गुरूंकडून ज्ञान मिळालं की ही जणू काही वाचा ऋणं फेडण्यासारखं होऊ शकतं. आणि डॉक्टर मानसी म्हणतात की ज्यांच्या बोभाट्याला त्यांनी आरडाओरड शब्द वापरले की आरडाओरड्यानं आत्म्याची झोप पार बुडते आणि तरीही त्यांचं ऋण, त्याचं कर्ज ते पूर्णपणे फिटत नाही. आणि ही जागृती म्हणजे एक प्रकारची झोपाळू अवस्थाच असते. म्हणजे जागे होऊन सुद्धा आपण झोपल्यासारखे असतो. आत्तासुद्धा आपली अशी अवस्था आहे. काही गोष्टी पटतात की याच्यात मन नको आहे रमायला. हळूहळू मला वाटतंय की आता या वयातले आणि ह्या सगळ्या साधना करणारे लोक हळूहळू ही एक जी बंधनं आहेत, लोभ आहेत, प्रलोभनं आहेत, त्याच्यावर आपण मात करतोय. पण आपल्याला
इतरांच्या संतांच्या तुलनेनं जर विचार केला तर ह्याच्यावर आपण किती मात केली हे आपलं आपणच थोडंसं पाहायला पाहिजे. आणि आपण आता चारी वाणींचं थोडंसं पाहिलेलं होतं की चार वाणी कशा आहेत. पराही उन्मेष वृत्ती आहे, नाभीपासून आहे. दुसरी पश्यंती आहे, जिचं स्फुरण हृदयात होतं. आणि मध्यमा, तिला थोडीशी ध्वनिरूप येतं, कंठामधून तिचा नाद होत असतो. आणि वैखरी मात्र मुखातून तुम्ही आम्ही जिचा सतत आधार घेत असतो, जिच्याशिवाय बघा ना सगळे संत सांगतायत, आत्ताचे सुद्धा संत सांगतायत, गोविंद महाराज सांगतायत, मुकुंद काका सांगतायत, स्वामी गोविंद देव गिरीजी सांगतायत, सगळे सांगतायत की नामस्मरण करा मनातल्या मनात. किंवा वाणीवर विजय मिळायचा असेल तर मौन धारण करा. खूप गोष्टी मौनानं जास्त सिद्ध होतात. देवाला काही न मागता सुद्धा आपल्या नामस्मरणातून, अगदी गोंदवलेकर महाराज असतील, नामदेव असतील, सगळ्या संतांनी, एकनाथ महाराज तसेच आहे, समर्थांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की नामस्मरण हे आपल्या हातून घडायला पाहिजे. म्हणून जोग महाराज म्हणतात की साधन चतुष्टय संपन्न अधिकारी जो आहे तो शिष्याला काय करतो, आधी साधन संपन्न आपण व्हावं लागतं. आत्मानात्म वस्तू विवेक हा पहिला आपल्याला यावा लागतो. त्या दिवशी सांगितले होते मी 4 चतुष्ट साधन आहे, अनुबंध चतुष्ट आहे, त्यातला पहिला आहे आत्मानात्म विवेक. तो ज्या दिवशी विवेक येईल तेव्हा आपण साधक बनू शकतो किंवा मुमुक्षू बनू शकतो. शमदमाधी षट संपत्ती तेही सांगितलं होतं की ती 6 प्रकारची संपत्ती जर आपण मिळवलेली असेल तर आपण अधिकारी होऊ शकतो. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्ष मिळण्याची इच्छा पाहिजे, मोक्ष मिळवण्याची. काय म्हणतात, कोणी एवढं सांगितलं आता आहो काय म्हणतात ना, खाओ प्याओ मजा करो, जीवन जगण्यासाठी आलेलो आहेत, हे थोडंच असं वैराग्यासारखं राहण्यासाठी आलो. मग त्यांना हा विषय नाहीच आहे. पण जीवात्म्याला लागलेली ही देहात्मबुद्धीची निद्रा आहे, ती जेव्हा जाते, असंग मनुष्य होतो, साक्षी होतो, सच्चिदानंद स्वरूप शुद्ध बुद्ध आत्मा मी आहे अशी जेव्हा जागृती येते. पण एवढ्याने निद्रेच्या ऋणातून पूर्ण होता येत नाही, मुक्तता होत नाही. कारण देहबुद्धीची निद्रा गेली तरी त्या दिवशी मी सांगितलं होतं की आत्माहम म्हणजे आत्म्याची निद्रा येते. म्हणजेच निद्रा म्हणजे अहंकाररूपी निद्रा येते. आणि आत्माहम या जागृती रूपानं ती निद्राच आहे. जरी आपण म्हणतो पहिल्यापेक्षा मला आता खूप जाणीव व्हायला लागलेली आहे, मी चराचरात राम बघतोय, आत्मा बघतोय, पण तरीसुद्धा कधीतरी मी बघतोय हे जे आहे ना, ती जणू निद्राच आहे. आणि या निद्रेमध्ये मग देहाचं तादात्म्य होत असतं. म्हणून देहबुद्धीची निद्रा गेली तरी सोहम या अहंकारानं महाकारण देह पदरी बांधला जातो. म्हणून पूर्ण झोप गेली नाही अशा प्रकारची जागृती ही निद्राच आहे. आणि अशा तऱ्हेचं मुळात उद्गम म्हणजे काय करायला पाहिजे, त्याचा सगळा पूर्ण निपात करायला पाहिजे. आत्म्याची पूर्ण जागृती हा सुद्धा एक निशब्द आहे, म्हणजे बोलता येत नाही त्यावेळेला. पण मी देह आहे असा शब्द मात्र त्या ठिकाणी राहत नाही, स्फुरण ते कमी होतं. पण सोहम म्हणजे आत्मा मी आहे अशा तऱ्हेचं ज्ञान जेव्हा होईल, पण ती आत्मजागृती जरी झाली तरी ती थोडीशी निद्राच आहे. आता हे या भाषा आपल्याला समजून घ्यायला थोडा हे पाहिजे. आता 4 देह आहेत, समर्थांनी पण हे 4 देह सांगितलेले आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. इथं जे महाकारण शब्द वापरला तर तो थोडा समजून घ्यायचा. स्थूल म्हणजे आपल्याला जो देह दिसतो तो. सूक्ष्म म्हणजे अंतरंगात जे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत इंद्रिया, पंचमहाभूतांचे विषय असं तन्मात्रा त्याला म्हणतात. तर ते सगळं मिळून सूक्ष्मदेह आहे, तो आपल्याला दिसत नाही. पण मृत्यूनंतर तो सूक्ष्मदेह आपल्या शरीरातून वायू घेऊन जात असतो. तर
समर्थांनी एका ओळीत सांगितलंय बघा. स्थूल सूक्ष्म मग कारण महाकारण ऐसी हे चत्वारे देह जाण. असे हे 4 देह आहेत असं जाणं. आणि त्यातलं कारण आणि महाकारण या देहांची माहितीसुद्धा त्यांनी एका ओळीत दिलेली आहे. तिसरा देह कारण अज्ञान. कारण देह म्हणजे अज्ञान. शंकराचार्यांनी तेच सांगितलेलं आहे की कारण देह म्हणजे अज्ञान. आणि चौथा देह महाकारण ज्ञान. छोट्या ह्याच्यात महाकारण, जो आत्ता शब्द महाच कारण आला होता, महाकारण म्हणजे ज्ञान. तर उपाधी अंती जी 4 अवस्था भोगत असतो, आणि स्थूल सूक्ष्म या स्थूल देहांती जागृती ही अवस्था असते. स्वप्न अवस्थेत सूक्ष्म देह असतो. कारण देहामध्ये सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा असते. आणि महाकारण देहासाठी तुरिया ही अवस्था असते, जी समर्थांना किंवा श्रेष्ठ सज्जनांना प्राप्त झालेली असते. आणि नेहमीच्या जीवनात पहिल्या 3 अवस्था असतात. आम्ही 3 अवस्था अनुभवतो: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. गाढ झोप आपण म्हणतो. आज मला इतकी गाढ झोप लागली होती की काहीही कळलं नाही. पण तुरिया ही इंद्रिय अज्ञानामध्ये लिहून पावलेले असतात ना. हो. तर सुषुप्ती अवस्थेमध्ये तर अशा सुषुप्ती म्हणजे पूर्ण शांतच झालेलं असतं. काहीही कळत नाही. इंद्रिय कशाचीच हालचाल नाही, त्याची जाणीव नाही, काही नाही आहे. आणि असा एक क्षण असतो, आपण म्हणतो का इतकी गाढ झोप लागली होती. म्हणजे मी अगदी खूप जणांना असं ऐकलेलं आहे, खूप जणांचं, की घरावरून अगदी वाजंत्री वाजत गेली तरी कळली नाही. घरात काही मोठा हाहाकार झाला तरी असली ती सुषुप्ती. आपली थोडीशी आपली निद्रा कशी असते? जागृत असते, जागरूक असते. आपल्याला तो अलाराम होण्यापूर्वीच आपण जागरूक होत असतो. झाल्यावर तर होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपली निद्रा ही संपत असते. ती गाढ झोप नसते, ती स्वप्नांनी गेलेली असते. किंवा सगळीच रोज स्वप्न पडायला पाहिजेत असं नाही, पडतात असंही नाही आहे. पण तरीसुद्धा ती जी निद्रा आहे ती आपली, ज्याला जाणीव त्याच्यात असते थोडी तरी ती. पण सुषुप्तीमध्ये काहीही नाही. म्हणून पु य देशपांडे यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे बघा. किती विचार आणि केवढं त्यांनी हे केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, 4 वाचांच्या नादलहरीमय ललकार्यामुळं जीवरूप आत्म्याची पूर्व संस्कार किंवा स्मृतिबद्धतारूप झोप नाहीशी होते. ती भाषाच अक्षरशः आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे. पण ह्या ज्या 4 परादी 4 वाणींचा बोभाटा आहे, त्या बोभाट्याला काही अर्थ नाही. कारण या नादलहरीमय अशा वाणींच्या ललकार्यामुळे जे जागेपण किंवा जाणपण येतं, तीही एक प्रकारची निद्राच आहे. हे जे परामध्ये ज्ञानाचं स्फुरण होतं म्हणलेलं आहे. मध्यमेमध्ये हळूहळू ती प्रगती व्हायला लागते. पश्यंतीमध्ये हळूहळू जाणीव होते. मध्यमेमध्ये कंठापर्यंत येते तो ओंकार, आणि मग आपण बोलतोय. तर त्यामुळं ही एक प्रकारची निद्राच आहे. म्हणून या निद्रामय जागेपणामुळंच या 4 वाणींचं ऋण फेडता येत नाही. पूर्णपणे ती आपण खऱ्या अर्थानं ज्ञान मिळवू शकत नाही. म्हणून या 4 वाणींचं सुद्धा ऋण आपल्याला फेडता येत नाही. आता वामनराव देशपांडेंचंही काही जणांकडे काहींनी घेतलेला आहे ग्रंथ, आणि त्यांची भाषा थोडीशी सोपी आहे बघा. त्यांच्या भाषेत जरा आपल्याला पटकन लक्षात येतं. तर ते काय म्हणतात, या अकृत्रिम स्वयंभू निवृत्त असलेल्या सद्गुरू कसा आहे? अकृत्रिम आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कृत्रिमतेचा लवलेशही नाही. ते स्वयंभू आहेत. परवा बघा कोणीतरी सांगितलं होतं, काही मंदिरांमध्ये स्वयंभू प्रगट झालेले असतात भगवान. त्यांची प्रतिष्ठापना करायची नसते, उपजतच असते. आता आमच्या इथे पण एक समनापूर म्हणून आहे, तिथे गणपती स्वयंभू आहे. बऱ्याच ठिकाणी असे स्वयंभू असतात. तर सद्गुरूसुद्धा तसेच आहेत, स्वयंभू आहेत. आणि म्हणून सद्गुरूचं चरणवंदन ज्ञानदेवांनी अगदी अभिन्न स्वरूपात भक्तीनं केलेलं आहे. कारण
गुरु आणि शिष्य एकच झालेत. आपण गुरु ह्याच्या स्तवनामध्ये पाहिले की गुरु शिष्य बनले, शिष्य गुरु झालेला आहे. त्यांच्यामध्ये काहीही भेद राहिलेला नाही, कुठल्याही भेदाचा तिथे संबंध नाही. आणि मी माझ्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना वंदन केलं आणि 4 वाणींची जणू ऋणं फेडली, असं जे सांगितलेलं आहे. तर ज्ञानदेवांनी श्रीगुरु स्तवनाचा अध्याय संपवतानाही शेवटची ओवी म्हटलेली होती आणि अत्यंत भरल्या अंतःकरणानं सांगितलं ते. तर या सद्गुरू वंदनाचं नेमकं फळ काय? तर परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींमधून त्यांनी गुरुस्तवन केलेलं होतं. आधी आतून स्फुरण होतं. गुरूंबद्दल माझ्या मनात जेव्हा प्रेम, सद्भाव, आदर येतो, ते परेपासून सुरू होतं आणि वैखरीमधून तो उद्गार बाहेर पडतो. तर ती ऋण कशी फेडली याचा मागोवा घेत त्याचा नेमका अर्थ स्पष्ट करत ज्ञानदेवांनी आपल्या भावना प्रगट करायला सुरुवात केली. म्हणजे हा आता अध्याय सुरू झालेला आहे. तर तुम्ही म्हणाल ही पहिलीच ओवी का? कारण मला त्या ओवीचाच अर्थ जेवढा उमगून घेता येईल किंवा जेवढा तुम्हाला सांगता येईल तेवढा सांगावंसं वाटते. पुढचं जरा फटाफट, आता उद्या आपण आज म्हणलं होतं की 2, 3, 4 ओव्या घेणार आहे, पण मला ह्या काही ग्रंथांमधलं थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणून ह्या अध्यायाची सुरुवातच झाली वाचारूढ परिहारातून, या पहिल्या ओवीतून झालेली. आता ही जी ओवी आहे पहिली, पुन्हा एकदा वाचते. ययाचे निबोभाटे, आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे, जे चेणेची निदकी. तर आपली जी वैखरी आहे ती मौनानंही मौन धारण करावं अशा प्रगटावस्थेत व्यक्त होते. प्रगटावस्थेत ती व्यक्त होते, पण खरं म्हणजे मौन धारण करावं. मगाशीच सांगितलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्या 4 वाणी आहेत त्यांच्या व्यक्त स्वरूपामुळं का काय आत्म्याची झोप उडते. म्हणजे काय की जो निद्रिस्त आत्मा आहे त्याची झोप ही मौनाच्या वाणीतून सुद्धा उडते. काही जण म्हणतात बघा, फार म्हणजे इतरांच्या कोलाहलामुळं झोप उडते आपण म्हणतो, पण तरीसुद्धा वाणीचं ऋण काही फिटत नाही. कारण आत्म्याला जी जाग येते ती निद्रेसमानच आहे. बीजरूपानं त्या जागेपणात सुद्धा अहमपणाचं अज्ञान थोडंसं शिल्लक असतं. आणि जोपर्यंत अज्ञान आत्म्याला घेरलून आहे, जोपर्यंत आत्म्याला या अज्ञानानं घेरलेलं आहे, तोपर्यंत ही जागृत अवस्थेतली निद्राच आहे. ज्या अर्थी बीजरूपानं अज्ञान शिल्लक राहतं त्या अर्थी वाणीचं ऋणसुद्धा शिल्लक राहतं. अज्ञान आहे तोपर्यंत वाणीचं ऋण आहे. ज्ञानदेव या निमित्तानं सांगू इच्छितात की मी देह नाही, मी देही नाही, तर मी सच्चिदानंद रूप आहे. ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत अंधकार शिल्लक राहणार. कारण अजून त्यात मी आहे. त्यांचा तो अनुभव, त्यांचं ते हळूहळू अनुभव घेत आज एक छान ह्या ताईंकडे पुस्तक होतं धूत महाराजांचं, आणि त्याच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच, पण मला तो बघायला वेळ मिळालेला नाही आहे. खरं त्यांनीच वाचून दाखवलं तर ते खूप छान होईल. आज तेवढं आपण त्यांच्याकडून शिकूया. तर हे सच्चिदानंद रूप आहे, ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत अंधकार शिल्लक राहणार आणि निद्रा बीजरूपानं का होईना शिल्लक राहणार. उर्मिला ताई, ते पुस्तक जे आहे त्याच्यातलं जे सुरुवातीचं पान आहे त्याच्यावरचं अनुभवामृतचं प्रत्येक अचं नूचं असं सांगता का तुम्ही जरा? आता सांगू? हां, आत्ताच सांगा, म्हणजे आपण सुरुवातच करतोय ना. मला ते आवडलेलं आहे खूप. बर बर. हां. बघा आता त्या वाचतील. जरा शांतपणे वाचा, शांतपणे वाचा. अद्वितीय ब्रह्मानुभूती अधिकारी साधकास आणून देणारा हा अमृतानुभव. म्हणजे पहिलं अ म्हणजे काय? तर अद्वितीय आत्मानुभूती आणून देणारा, साधकाला आणून देणारा अनुभव, म्हणून त्याला आले. आता अमृतानुभव अविद्येसह अविद्या कार्य घालून अमृत स्वरूप ब्रह्मानुभव आणून देणारा एकमेव हा अनुभवामृत ग्रंथ आहे.
अमृतानुभव अविद्येसह अविद्या कार्य घालवून अमृत स्वरूप ब्रह्मानुभव आणून देणारा एकमेव हा अनुभवामृत ग्रंथ आहे. जे आपण आत्ता पाहतोय की तादात्म्य आपली जे अज्ञान आहे ते घालवून आपल्याला ब्रह्मज्ञान मिळवून देणारा तो अनुभव आणून देणारा ग्रंथ आहे, म्हणून त्याला मृनी सुरुवात तशी केली. पुढे आता हां तादात्म्यात पावलेल्या जीवास असंगत्वाचा अनुभव आणून देणारा हा असा महान अमृतानुभव ग्रंथ आहे. म्हणजे आपल्याला असंगत्व येणं हे आता पुढची पायरी आहे. तो तादात्म्य, आपण सगळ्याशी तादात्म्य पावलं पाहिजे, त्या आत्म्याशी तादात्म्य पावलं पाहिजे. म्हणून अमृता आता मध्ये सांगा. नुकतीच श्री भगवद्गीतेवरील भावार्थ दीपिका नामक टीकाग्रंथ लिहून श्री गुरु पुढे ठेवताच त्यांनी तुझा अनुभव काय असा प्रश्न विचारल्यामुळे तो जो अनुभव सांगितला तो हा ग्रंथ आहे. बरोबर. हे मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की हा ग्रंथ का लिहिला. एक मिनिट सांगते. हा ग्रंथ का लिहिला, ज्ञानदेवांनी हा ग्रंथ का लिहिला, तर निवृत्तीनाथांनी त्याला विचारलं, तू पहिला ग्रंथ फार सुंदर झालेला, ज्ञानदीपिका किंवा ज्ञानेश्वरी म्हणतोय, ती भगवंतांनी सांगितलेली तू तुझ्या शब्दात ती व्यक्त केलीस, दृष्टांत दिलेस, ते सगळं झालं, पण तुला अनुभव काय आहे, तुझा अनुभव तू व्यक्त कर, आणि म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. वाचा पुढे. आता भवसागरातून तरल्यानंतर जी एकमेव अद्वितीय ब्रह्म वस्तू उरते तिथे निषेध मुखाने व अपवादाचे भाषेतून स्वरूप सांगणारा असा हा अमृतानुभव ग्रंथ आहे. आता जे ब्रह्मवस्तू जी आहे, ब्रह्माचं वर्णन कुणालाही, म्हणजे आपण म्हणतो की बा राम सावळा आहे, कृष्ण निळा आहे, ही जी आपण वर्णनं करू शकतो, तसं परब्रह्माचं वर्णन कुठल्याही शब्दानं करता येत नाही. म्हणून श्रुतीने ती म्हणती गोविंदू रे, म्हणती असा नाही तसा नाही तसा नाही, परब्रह्माबद्दल काहीच सांगता येत नाही. वेदसुद्धा जिथे फिके पडलेले आहेत, म्हणून त्याचा अनुभव देणारा हा अमृतानुभव आहे की त्याच्यातून आता आपल्याला सगळं समजणार आहे. पुढे वदनी रामकृष्ण हरी महामंत्र व मनी दृढ ब्रह्मानुभूती असणाऱ्या जीवनमुक्तीची दशा वर्णन करणारा हा अमृतानुभव ग्रंथ आहे. सतत रामकृष्ण हरी हा नामजप आपण प्रत्येकानं केला तर आपल्याला अनुभव येणारा असा हा ग्रंथ आहे. आज बघा तिकडे ह्याच्यामध्ये अयोध्येमध्ये गोविंद महाराजांनी जे नाम घेणाऱ्या, मग गोंदवलेकर महाराज असतील, एकनाथ असतील, नामदेव असतील, समर्थ असतील, या सगळ्यांची गती कशी झाली, प्रगती कशी झाली, केवळ नामजपामुळं, किंवा रामनाम असेल, विठ्ठल हरिनाम असेल, नामामध्येच, म्हणजे नामापेक्षा आपलं त्या नामीपेक्षा नाम महत्त्वाचं आहे. देवाचं नाव घेतो ना, तो घेणारा महत्त्वाचा आहे, ते नाव घेणं महत्त्वाचं आहे. नाव आहे, राम आहे, कृष्ण आहे, पण आपण जर नाव घेतलंच नाही तर त्या उपयोग नाही आहे. म्हणून नामाला फार महत्त्व आहे, आणि नामातून हा आपल्याला परब्रह्माचा अनुभव लवकर येतो, जवळून येतो. वाचा. विषयासक्ती सह जीवन दशा व भेद बुद्धी सह जगत सत्यत्व भ्रांती घालवणारा असा हा अनुभवामृत ग्रंथ आहे. आता आपल्याला अनुभव येणार आहे सगळा. हे सगळं खोटं आहे आणि परब्रह्म फक्त सत्य आहे, याची अनुभूती देणारा हा ग्रंथ आहे. आपल्याला या ग्रंथाला सुरुवातीलाच जरा वेळ जास्त जातोय, पण ही आपली नांगरणी चाललेली आहे, मग पेरणी होईल, मग त्याला फळं येतील. कारण ज्ञानदेव समजून घ्यायचे म्हणजे इतके सोपे नाहीत. त्यातले त्यात आता ज्ञानेश्वरी सोपी वाटायला लागली बघा. सगळ्यात ग्रंथ हा म्हणजे वेदांच्या तुलनेचा हा ग्रंथ आहे. पुढे वयोवृद्ध चांदेवास 65 ग्रंथातून जो ब्रह्मानुभव उपदेशतात तोच ब्रह्मानुभव सांगणारा हा अनुभवामृत ग्रंथ आहे.
चांगदेवांनी 1400 वर्ष साधना केली. त्यांना किती सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. व्याघ्रावर बसून हातात सापाचा चाबूक घेत होते. म्हणजे त्यांनी सगळ्या पशूंवर, सगळ्या भूतांवर विजय मिळवलेला होता, नियंत्रण आणलेलं होतं. पण तरीसुद्धा त्यांच्यातला अहम गेलेला नव्हता, अहंकार शिल्लक होता. आणि तो दूर करण्यासाठी त्यांना मुक्ताबाईंनी सगळ्या त्या 65 ओव्यांचा अर्थ समजावून सांगितला. तर तिथे जसा चांगदेवाला बोध मिळाला, तसा आपल्याला बोध देण्यासाठी पुन्हा आणखीन त्यातले बारकावे सांगण्यासाठी हा ग्रंथ जन्माला आलेला आहे. पुढे रडविणाऱ्या जीवदशेतील जन्म मरण व त्रिविध दुःखांची आत्यंतिक निवृत्ती करून परमानंद प्राप्त करून देणारा फलस्वरूप अनुभवामृत ग्रंथ आहे. छान. म्हणजे सगळी आपली दुःखाची निवृत्ती करून आपल्याला आनंदाचा अनुभव. आनंद कसा असतो हो? परमानंद, चिरंतन असतो, तो कधीच संपत नाही आहे. सुख कसं असतं? क्षणिक असतं. समजा आज मला गुलाबजाम खायला मिळाले किंवा बुंदीचा प्रसाद मिळाला, तो क्षणिक सुख. किंवा ती गडावरची खीर असते, तिच्यासाठी आम्ही प्रसाद म्हणून घ्यायला नेहमी गडावर जायचो. पण हे जेव्हा कळलं की ते सुख हे क्षणिक आहे, त्या दिवसापुरतं आहे, त्या 2 तासापुरतं आहे, परत आपल्याला त्याची ओढ लागतेच. पण चिरंतन आनंद घेण्यासाठी आपल्याला हा अनुभवामृत ग्रंथ, म्हणजे याच्यासारखे सगळेच ग्रंथ समर्थांचे असतील, दासबोधातूनही तोच आनंद मिळतो, ज्ञानेश्वरीतूनही तोच मिळतो. पण त्याच्याही पुढं जाऊन अजून 2 पावलं 4 पावलं हा अनुभवामृत आपण अनुभवला की अधिक आनंद मिळणार आहे. पुढे नच्या 12 खडीनेच ज्यांचेकडे अंगुली निर्देश केला जातो अशा ब्रह्मवस्तूचा अनुभव घेऊन केलेला अनुवाद असा हा सिद्धानुवाद नामक अनुभवामृत ग्रंथ कलश ग्रंथ आहे. कलश ग्रंथ म्हणलं बघा. न म्हणजे काय? नाही. त्या दिवशी तुम्ही ऐकले असतील, पुन्हा मी कधीतरी सांगेन, 42 नावं सांगितलीत अ आणि नी. अमेय, मोजता येत नाही, अनाकार, आकार नाही. आता ज्ञानेश्वरीत चाललेत हे सगळे. असा नाही म्हणणारा हा परब्रह्माचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. पण तो जेव्हा येईल तेव्हा हे सगळं विसरून जाऊ आपण, संसार, जग आणि सगळी दुःख. म्हणून तो अनुभव घ्यायचा आहे. पुढे झालं. फार सुंदर आहे. मला इतकं आवडलं ना ते. आज पहाटे असं वाटलं की मी आणलाय त्याचा फोटो, पण मी विचार केला मला त्या फोटोतलं वाचायला आणि लिहायला त्रास होईल, त्यापेक्षा त्या ताईंकडेच आणायचं आहे. तेव्हा तुमच्याकडे तो ग्रंथ आहे तोपर्यंत, आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला अशीच मदत करा, म्हणजे तुमचाही आनंद जास्त वाढेल आणि आम्हालाही त्याच्यातून काहीतरी लाभ होईल. आता दुसरी ओवी बघूया. हे रवी, आता पराधिकावर खूप झालंय बोलणं, पण तरीसुद्धा त्याच्यातले सूक्ष्म बारकावे, जे ज्ञानी लोकांना 4 वाणींचा कसा उपयोग आहे आणि अज्ञानी लोकांना कसं आहे, हे आता आपल्याला हळूहळू समजून घ्यायचं आहे. आपण जर स्वतःला ज्ञानी समजत असू तर मग आपल्याला अज्ञानांचं समजून घ्यायची गरज नाही. पण अजून जर आपल्याकडं अज्ञान आहे असं वाटत असेल तर आपल्याला या 4 वाणीतनं कसं ज्ञानाकडं जायचं आहे हे समजून घ्यायचं. एरवी पराधिका चौघी जीवमोक्षाच्या उपयोगी अविद्ये सवे अंगी वेचती कीर. आपण एरवी असा शब्द मराठीत सुद्धा वापरत असतो बघा. एरवी असं झालं तर, म्हणजे नाही तर वगैरे तसं. पराधिका चौघी, आता आपल्याला 4 वाणी सगळ्यांच्या पाठ झाल्या असतील. एकदा कोणीतरी सांगा बरं 4 वाणी कोणत्या आहेत? ज्यांनी आत्तापर्यंत कधी बोलल्या नाहीत त्यांनी सांगा. वैखरी आणि मध्यमा. बरोबर, फक्त क्रम चुकला. मध्यमा आणि वैखरी, बरोबर. मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी येतात, आपल्या डोक्यात राहिल्यात त्या चांगल्या. तर एरवी पराधिका चौघी जीवमोक्षाच्या उपयोगी. बघा, जीवाला मोक्ष मिळवून देण्यासाठी या 4 वाणी काय आहेत? उपयोगी, म्हणजे उपयोगी. ज्ञानदेवांची भाषा अशी शॉर्ट, म्हणजे पटकन आहे. उपयोगी एवढं म्हणत पेक्षा उपयोगी किती पटकन म्हणता येते. अविद्ये सवे अंगी वेचती कीर. आणि मग अविद्येसह, म्हणजे जी अविद्या आहे, अज्ञान आहे, त्याचा निराश होतो. आणि मग त्या 4ही वाणी
वेचती कीर म्हणजे संपून जातात. आपण फुलं वेचतो पारिजातकाची, ते वेचती नाही म्हणायचं. इथे वेचती म्हणजे संपून जातात. कीर म्हणजे खरोखर. कीर शब्द संस्कृतमध्ये एक छोटासा शब्द आहे, किल. किल म्हणजे पण खरोखर. मला तर वाटतो ज्ञानदेवांनी त्याच्यावरून कीर शब्द घेतलेला आहे, किंवा तो अगदी त्याच्या जवळचा आहे, की खरोखर या चारी वाणी ज्या आहेत त्या तिच्यासह संपुष्टात येतात. कधी? जेव्हा जीवाच्या मोक्षाला उपयोगी या चार वाणी होतात, चार वाणींचं कार्य संपतं, की मग आपल्याला त्या चार वाणींचं आवश्यकता चार वाणींची पडत नाही. अविद्येचाच निराश होतो. आता मला सांगा, 2 वेळचं खायला मिळत नाही असा मनुष्य काय करतो? दिवसभर राबतो, संध्याकाळी येताना जी काही त्याची दिवसभराची कमाई असेल ती घेऊन येतो. मग मुलाबाळांना त्याची आई सगळं खाऊ घालते, त्याच्यातनं तो सामान आणतो. मग आपण म्हणतो की आता माझं आजचं सगळं संपुष्टात आलं, आजचं जे दुःख किंवा आजचे जे कष्ट होतात ते सगळे संपुष्टात आले. हे एकेका दिवसासाठी जगणारा मनुष्य आहे आपल्याकडे. आपण आयुष्यभर तसंच केलं, राबलो, केवढी घरं उभी केली, केवढं सगळं सामान आणलं, सगळं हे केलं. पण आता त्याची गरज आहे वाटते का हो? आता नाही. आता असं वाटतं याचे सगळं व्यर्थ आहे. तसंच अविद्या जी आहे, अज्ञान जे आहे, या जगाबद्दलचं ज्ञान आपल्याला खरं वाटतं आणि परमात्म्याबद्दलचं ज्ञान हे अजून समजत नाही. पण उलट जेव्हा होईल की ज्या वेळेला जगाचं ज्ञान आपल्याला खोटं वाटायला लागेल आणि परमात्माच खरा वाटायला लागेल, त्यावेळेला या चारही वाणी संपुष्टात येतील. म्हणजे पहिली जी ओवी होती ती आता इथे आपल्या लक्षात येते. आता दुसरी त्याच्या पुढची आहे. मी पटकन या 3 ओव्या आज घेऊन टाकणार आहे. मग त्याचं स्पष्टीकरण आपण उद्या बघूया. आणि या तिन्ही ओव्या जोडून आहेत. देहासवे हात पाये जा. आता त्याला काय केलं त्यांनी, हे कसं नष्ट होतं, त्याच्यासाठी ज्ञानदेवांकडे असा खजिना आहे, स्टॉक आहे भरपूर. आणि उदाहरणं दिली की मग आपल्याला ही गोष्ट पटते. काय की चार वाणींचं महत्त्व कधी संपतं, कसं संपतं ते सांगणारी आता उदाहरणं पुढं ते सांगतात. देहासवे हात पाये किती छान दिले बघा. केवढा अभ्यास आहे त्यांचं, निरीक्षण फार आहे, ते तुम्हाला पटेल असं आहे. जाती मनासवे इंद्रिये की सूर्यासवे जाये किरण जाळ. एवढी एक सुद्धा ओवी आपल्याला तेवढं समजायला पुरेशी आहे. आज आपण पाहतो की आजी सोनियाचा दिनी, म्हणजे आपला शेवटचा दिवस कधी असेल तो सोन्याचा दिवस व्हायला पाहिजे, अमृतासारखा व्हायला पाहिजे. तर तो कधी होतो? माणसाला मृत्यू आला. मृत्यू आल्यावर काय होतं ते या ओवीत सांगितलेलं आहे. देहासवे हात पाय. आता तुम्ही म्हणाल तसा तर दिसत असतो ना, सगळा देह हातपायांनी युक्त सगळं दिसत असतो, पण तशा अर्थानं ते हातपाय उपयोगाचे राहतात का हो? सगळा देह जसाच्या तसाच आडवा झोपलेला असतो. फक्त एक महत्त्वाचं चैतन्य निघून गेले, आत्मतत्व निघून गेले, जीव निघून गेलेला आहे. त्यामुळं तो जणू काही देहाबरोबरच, देहासवे हातपाय जाती मनासवे इंद्रिय. म्हणजे देहाबरोबर हातपाय जातात आणि मनाबरोबर काय येतं? मनाबरोबर काय जातं? इंद्रिये जातात. म्हणून भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हणलं आहे, मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी करशती. ती मनासह 6 इंद्रिय, म्हणजे मन हे 6वं इंद्रिय, तर ती प्रकृती त्याला खेचून घेऊन जाते. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर स्थूल देह असाच पडतो, पण सूक्ष्म देहाच्या या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्याबरोबर, मनाबरोबर आणि देहाबरोबर हातपाय हे सगळी कर्मेंद्रिय गेली, म्हणजे त्याची शक्ती गेलेली आहे. आणि ती कशी जाते ते पुढच्या ओवीच्या, म्हणजे पुढच्या चरणात सांगितले की सूर्यासवे जाये किरण जाल. आलंच आहे संध्याकाळ. आपण आता सूर्याची किती वेळा उदाहरणं ज्ञानदेवांनी दिली. अक्षरशः मला अजून एकदा करायचे काम बघा. तुम्ही कोणी जर मदत केली ना तर शक्य आहे ते. ज्ञानेश्वरीतले सगळे दृष्टांत एकाने शोधून काढायचे, एकेका अध्यायातले काढायचे. एकेकाने जर 18 जणांनी काम केलं ना तर हे आपल्या छान उपयोगाचं होईल.
फक्त सूर्याचे दृष्टांत शोधून काढायचे. ते ओवी कुठली आहे ती आणि त्याच्यात काय म्हटले ते आणि ती कशाच्या संदर्भात आली, कोणत्या श्लोकाच्या संदर्भात आली, असं जर पाहिलं ना खूप छान आपलं काम होईल, आपला एक ग्रंथ तयार होईल. तर सूर्यास्तय वेज आहे. सूर्यास्ताच्या वेळेला सूर्याबरोबर जातं काय, जातं किरण जाल. दिवसभर एवढे छान किरण पसरलेले असतात. जाल म्हणजे समूह बरं का. किरणांचा समूह जो आहे तो सगळा सूर्याबरोबर निघून जातो. किती सोपी कल्पना केली. तसंच देहाबरोबर हातपाय जातात, मनाबरोबर सगळी इंद्रिय निघून जातात. पुन्हा काहीही यात उरत नाही. म्हणजे देह गेला की त्याच्याबरोबर हातपायी जातात, मन गेलं की त्याच्याबरोबर म्हणजे मन निर्व्यापार होतं. आत्ता मन बघा, आत्ता आपलं मन क्षणात इथं आहे. कोणी पोचले कुठंतरी, कोणी परदेशात जातील, कोणी तीर्थयात्रेला जातील. मन आपलं अजिबात एक जागीच, म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे चंचलम हि मन, म्हणजे अर्जुनच म्हणतोय चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. अरे बाबा, तू सांगतोयस अभ्यास आहे ना, तू वैराग्य पुढं तो उपाय सांगणार आहे, पण तू सांगतोयस अरे मन बाबा एवढं चंचल आहे, एवढं हट्टी आहे, त्याला ताब्यात आणणं फार कठीण आहे रे. तसं आता इथं सांगतायत की मन जरी गेलं तरी मनाबरोबर, म्हणजे मन निर्व्यापार झालं. एक क्षणभर असा येतो की मनाचे व्यापार संपतात, पण तरीसुद्धा इंद्रियेही निर्व्यापार होतात. मन जर शांत झालं तर आपली इंद्रिय पण शांत होतात. म्हणून मनासवे जाती इंद्रिय, म्हणजे निघून जातात असा शब्दशः अर्थ न घेता मन शांत झालं की इंद्रियांचे व्यापार शांत होतात. किंवा आत्ता सांगितलं तसं सूर्य मावळला की किरणजालही निघून जातात, लोपून जातात. सूर्याबरोबर किरणाचाही लोप होतो. का असं झालंय, सूर्य गेला, एकटाच गेला आणि किरणजाल आपल्याला ठेवलेत? नाही, तसं होत नाही. खूप छान आहे ही ओवी, मला फार आवडते की देहासवे हात पाये, जाती मनासवे इंद्रिये, की सूर्यासवे जाये किरण जाल. आता त्याची आपण अमृतानुभवातली ओवी बघूया. हस्तांघ्रयश्च देहेंद्रियाणि मनसा सह. हस्तांघ्रयश्च देहेनेंद्रियाणि मनसा सह. त्या थोडं म्हणण्यासाठी सोपं करते. हस्तांघ्रयश्च देहेन इंद्रियाणि मनसा सह. यथा यथैव निर्यान्ति रविणा सह रश्मयः. यथा यथैव निर्यान्ति, निर्यान्ति म्हणजे निघून जातात. रविणा सह रश्मयः, रश्मी म्हणजे किरण, तिथं किरणजाल म्हटलेलं आहे. तर ज्याप्रमाणे सूर्याबरोबर त्याचे किरणजाल निघून जातात, तसंच देहासवे हातपाय, हात पाय अंघ्री म्हणजे पाय, आणि देहाबरोबर हे हातपाय निघून जातात आणि मनसासह इंद्रिय निघून जातात, म्हणजे शांत होतात. असं छान सांगितलेलं आहे. आपले हे काय म्हणतात बघूया, स्वरूपानंद. मनासवे होय इंद्रियांचा लय, जाती हात पाय देहासवे. मनासवे होय इंद्रियांचा लय, जाती हात पाय देहासवे. किंवा सूर्य जैसा, किंवा जैसा सूर्य जाता मावळून, लोपती किरण तया संगे. किंवा जैसा सूर्य जाता मावळून, लोपती किरण तया संगे. ही कल्पना अगदी पटकन कळण्याजोगी आहे, याच्यात काहीच अवघड नाही. जसे हातपाय देहाबरोबर जातात, जशी इंद्रिय मनाबरोबर जातात, तसंच एक मगाशी सांगितलेलं आहे की अविद्येच्या संगे आपलं सगळं अज्ञान लुप्त होतं. अज्ञान लुप्त झालं की आपल्याला परमानंद प्राप्त होतो. म्हणजे हा जो जीव आहे हा कसा मुक्त होतो, त्या चारी वाणी कशा,
नष्ट होतात. तर अविद्या संपली की चारी वाणींचं सुद्धा काम संपतं असं आधीच्या ओवीमध्ये सांगितलं होतं. दुसऱ्या ओवीचे आपण पाहिले होते मगाशी, समश्लोकी पाहिलेली होती. आता त्याच्या पुढची ओवी बघूया. आता या चारी वाणींचं कसं हे संपतंय त्याच्यावर खंदारकरांनी एवढं सुंदर दिलेलं आहे बघा, सूक्ष्मपणानं. आधी ते त्या चारी वाणींचं एका ठिकाणी वर्णन करतात. चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाये मनीषिणः गुहात्रीणि निहितानेङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति. पुन्हा एक तुरीय ही अवस्था आहे आणि आपण म्हटलं तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्याच्या पुढची तुरीय अवस्था. आता शास्त्रानं सांगितलेल्या, शास्त्रानं निर्णय केलेला आहे बरं का, या चार वाणीच आहेत असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या साधनानं मनुष्य बोलतो, बिचारे मूक बधिर असतात की नाही, कसं त्यांचं आयुष्य असेल हो, बोलताच येत नाही. आपल्याला छान बोलता येतंय म्हणून त्या वाणीचं महत्त्व आपल्याला कळत नाही. पण वाणी ही बोलण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे आणि त्या बोलण्याचा अर्थ समजून घेणं, अशा शब्द आणि अर्थ यांच्याशी नित्य तादात्म्य असलेल्या या चार वाणींचं स्वरूप वेद आणि ब्रह्म जाणणारे बुद्धिमान लोक जाणतात. ज्याला त्याचं महत्त्व कळलंय ना, ते बुद्धिमान लोक या चारी वाणींचं महत्त्व जाणतात. आता त्यातल्या 3 वाणी ज्या आहेत त्या या देहरूपी गुहेत ठेवलेल्या आहेत. काय सुंदर वर्णन केलेलं. देह ही एक गुहा आहे आणि त्याच्यामध्ये या वाणी छान ठेवलेल्या आहेत, जपून ठेवलेल्या आहेत. आपण पाहिलं आता की परावाणीचं महत्त्व काय आहे, ज्ञानाचं स्फुरण तिथून होतं. म्हणून ते सांगतायत की परावाणी ही ज्ञानप्रधान आहे, ज्ञानाशी संबंधित आहे आणि महाकारण देहाश्रित आहे. मग अशी सांगितलं की महाकारण म्हणजे ज्ञान आणि महाकारण हा चौथा देह आहे, म्हणजे चौथ्या प्रकारचा अर्थात ज्ञान. तर ज्ञानाधिष्ठित अशी ही वाणी आहे. आणि आपलं जे मूलाधार चक्र आहे सगळ्यांना माहिती असेल, लिंगाच्या ठिकाणी जे असतं, जिथे गणेश ही विद्येची देवता तिथे हे असते, अधिष्ठित असते, तर तिथे ही वाणी राहते. आणि या 3 वाणी केवळ स्फुरणाने. आता पुढची आहे पश्यंती. पश्यंती ही मनप्रधान आहे. सगळं मनाचे जे व्यवहार आहेत ना, व्यापार आहेत ना, ते या पश्यंतीच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ही कारण देहाश्रित आहे. आता समजून घ्या बरं का, मगाशी जे मी 4 देह सांगितले ते स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता हा प्रवास आपण उलटा करतोय. आधी महाकारण देह म्हणजे ज्ञान, कारण म्हणजे अज्ञान आणि मनाच्या ठिकाणी सगळं अज्ञान आहे. नाभिस्थानात असलेल्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी ही वाणी राहते, नाभीच्या ठिकाणी येते पश्यंती. आणि मध्यमा जी आहे ती बुद्धिप्रधान आहे, ती लिंग देहाश्रित आहे. मगाशी सांगितले तसे सूक्ष्म देहाश्रित आणि हृदयातील मणिपूर चक्राच्या ठिकाणी ती असते. आणि या 3 वाणी केवळ स्फुरणरूप सूक्ष्म आणि साक्षी मात्र आहेत. साक्षी मात्र आहेत, फक्त त्या साक्षीला आहेत. आणि वैखरी वाणी मात्र प्राणशक्ती प्रधान आहे. पश्यंती ही मनप्रधान आहे, मनाचा आधार आहे, त्यामुळं ते कारण आहे. मन हे सगळं अज्ञानाला कारणीभूत होतं. लक्षात. हा, तिथं त्यांनी पश्यंती ही स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी, स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या ठिकाणी असतं. आणि परावाणी हे मूलाधार चक्र. आता यांनी असं सांगितले, आपण परावाणी हृदयाच्या ठिकाणी आपलं ह्याच्या ठिकाणी नाभीच्या ठिकाणी पाहिलं होतं ना, म्हणून म्हणलं ना प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने सांगतात. पण आता यांच्या पद्धतीनं आपण समजून घेऊया. तुमचं म्हणणं बरोबर आहे की आधी आपण तिथे चक्र कोणतं पाहिलेलं नव्हतं, पण आता हे चक्रासह सांगतायत. पुन्हा लक्षात घ्या, परावाणी मूलाधार चक्र लिंगाच्या ठिकाणी,
पश्यंती वाणी स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या ठिकाणी, मध्यमा वाणी बुद्धिप्रधान आहे, सूक्ष्म देहाशी संबंधित आहे, आणि मणिपूर हृदयामध्ये मणिपूर चक्र आहे, हृदयाच्या ठिकाणी आहे. या 3 वाणी ह्या स्फुरणरूप सूक्ष्म आणि साक्षी भाव किंवा साक्षी भास्य आहेत, म्हणजे साक्षी भावाचा भास होणार आहे. आणि वैखरी वाणी ही प्राणशक्ती प्रधान क्रियारूप आहे. ही 4थी वाणी आपण बोलत असतो, म्हणजे वर्णोच्चाराच्या भेदानं ही अनित्य आहे. ही वाणी स्थूल देहाच्या आश्रयानं राहते. आता स्थूल देह आहे आपला आणि त्याच्या आश्रयानंही राहते. ती मुखातील कंठ, तालू, दंत, ओष्ठ जे आपले सगळे तुम्हाला माहिती असेल, ही पंचस्थानं जी आहेत, म्हणजे उच्चारणाची जी स्थानं आहेत ना, त्यानुसार आपण उच्चार करू शकतो. आता अगदी ओळखीचं सांगते, ओष्ठ्य म्हणजे आपण ओठातून बोलतो, प, फ, ब, भ, म. प्रत्येकानं आपल्या ओठाची हालचाल करून बघा. तुम्ही दाताने हे म्हणूच शकणार नाही. त, थ, द, ध, न हे दातानीच दाताच्या साह्यानंच, म्हणून त्याला दंत्यवर्ण म्हणतात. ओठातून येतात ते ओष्ठ्यवर्ण आहेत. कंठातून येणारे क, ख, ग, घ, ङ कंठ्य आहेत. तालू म्हणजे टाळूच्या ठिकाणी ट, ठ, ड, ढ, ण बघा, ते सगळे तालव्य म्हणतात. तर ह्या कंठ, तालू, दंत आणि ओष्ठ इत्यादी अवयवांच्या ठिकाणी ही राहते. आणि विशेष विवरण आपण ज्ञानेश्वरीचा पुन्हा अध्याय बघूया. 6व्या अध्यायातली 276वी ओवी पाहिजे, आणि तिथे हे सगळं सांगितलेलं आहे. आपण उद्या वगैरे बघू किंवा पुन्हा बघू. आणि श्रीगुरूंच्या देहात असणाऱ्या या 4 वाणी जीव मोक्षाच्या म्हणजे जीवाला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी आहेत. म्हणून श्रीगुरू जेव्हा शिष्याला मोक्षाचा उपदेश करतात, तेव्हा त्यांच्या 4ही वाणींचा उपयोग होत असतो. तो कसा होतो मगाशी मी सांगितलं. एवढंच घेऊ आणि थांबू, कारण या वाणीच आपल्याला खूप दिवस पुरणार आहेत, पण त्या समजून घेणं आवश्यक आहे. इतका खोल विचार कुठंही केलेला नाही जेवढा ज्ञानदेवांनी केलेला आहे तेवढा. या 4 वाणी समर्थांनी पण सांगितलेल्या आहेत. तर समर्थांनी पण या 4 वाणींवर खूप सांगितलेलं आहे. म्हणून आपण परवा श्लोक पाहिलेला होता, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मान जनी तोचितो, मानवी धन्य होतो. जो वैखरी वाणीनं रामनामाचा उच्चार करेल तो जगामध्ये धन्य होत असतो. आता इथं पुन्हा सांगतात की परावाणी ही ज्ञानप्रधान आहे. त्यामुळे शिष्याला बोध करून द्यायला, ज्ञान करून द्यायला श्रीगुरू आपल्या अनुभव ज्ञानाचा उपयोग करून घेतात. गुरु कुणाला म्हणतात बघा, शिक्षक आणि गुरु याच्यातला फरक समजून घ्या. गुरु हा स्वतःला आलेल्या अनुभवातून शिष्याला अनुभव सांगत असतो, आणि शिक्षक हा फक्त पुस्तकांचा अभ्यास करून सांगत असतो. त्यामुळे आपल्याला गुरुपदाला जायचं असेल तर हा सगळा आधी अनुभव घेतला पाहिजे. आता पश्यंती जी आता पाहिली मनप्रधान आहे, तर ते आपल्या मनात असलेल्या शिष्याचं परमहित होण्याच्या इच्छेनं तिचा उपयोग करून घेतात. गुरूंच्या ठिकाणी जी पश्यंती वाणी आहे मनाच्या ठिकाणी, स्वतःपुरता उपयोग नाही करत, तर शिष्याच्या ठिकाणी शिष्याचं हित करण्यासाठी ते त्याचा उपयोग करून घेतात. आणि मध्यमा ही बुद्धिप्रधान आहे, त्यामुळे शिष्याच्या शंका, त्यांचा परिहार, शंका निरसन म्हणू आपण, परिहार शब्द अवघड होईल तर निरसन करण्यासाठी तिच्यातील विद्वत्तेचा उपयोग करून घेतात. आणि वैखरी वाणी ही प्राणशक्ती प्रधान आहे. तिच्यामध्ये तत्त्वमसी हे तोंडाने सांगावं लागतं. तत्त्वम असी वेदातली वाक्य आहेत ही, उपनिषदातली. तत् म्हणजे ते, अर्थात ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. या 3 शब्दातून त्याला जे ज्ञान देतात, हे जे महावाक्याला महावाक्य म्हणलेत, प्रत्येक वेदाचं एक महावाक्य, तर त्या महावाक्याचं उच्चारण करण्याची क्रिया ही याच्यामुळं, या वैखरी वाणीमुळं होत असते. आणि या उपदेश क्रियेचा शिष्याला बोध करण्यासाठी उपयोग करतात. मला सगळं माहिती आहे, पण माझं माहिती असलेलं माझ्या शिष्यापर्यंत संक्रांत करणं
हे काम असतं. म्हणून हे सगळे गुरु संत आपल्या शिष्यांवर सतत संस्कार करत, बोध करत, ही महावाक्य सांगत त्यांना तो अनुभव देत असतात. तत्त्वम असी. अशा प्रकारे जीवाला मुक्त करण्याकरता गुरूंना चारही वाणींचा उपयोग करून घ्यावा लागतो. गुरूंचं महान उपकार आहेत, मला माहिती आहे, पण फक्त मी माझ्यापुरतंच उपयोग करीन. उपयोग आहे का हो? नाही. तर श्री गुरूंचे हे श्रम खर्ची पडावेत, तेव्हा शिष्याची अविद्या निद्रा जाते. किती रक्त आटवावं लागतं हो गुरूंना. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, किती प्रकारे दृष्टांत देतात. तुम्ही आता उपनिषदं काही जण शिकता आहात, काहींनी शिकलेली आहेत. अगदी केन उपनिषदापासून तिथेसुद्धा उपनिषदातसुद्धा असे दृष्टांत सांगितलेले आहेत आणि त्याच्यातून त्या शिष्याचं अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. अगदी आपण मोठे झालो तरी आपल्यालासुद्धा फक्त तू असं कर, तुम्ही हे करा ते करा, कोणी ऐकणार नाही. पण कुणाची तरी गोष्ट सांगितली, कुणाचा तरी दृष्टांत दिला की आपल्या डोक्यात पक्क बसतं की मला अहंकार होतो, मी केलं जे होतं त्याच्यासाठी. फक्त केनोपनिषदातली छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, खूपदा सांगून झालेली, की सगळ्या देवतांना अहंकार होतो. युद्धात जिंकले सगळ्या देव, मग जिंकल्यानंतर आम्ही जिंकलो, मी जिंकलो, आपण म्हणतो की नाही मी केलं, माझ्यामुळे हे झालं. तसं देवांना सुद्धा अहंकार, मी केलं, आम्ही युद्धात जिंकलो असं वाटायला लागतं. म्हणजे परब्रह्मतत्व आहे ते यक्षाच्या रूपाने इथं पृथ्वी तलावर येतं किंवा तिथे देवांच्या इथे जातं. आणि मग आता अग्निसुद्धा देवता मानलेली आहे, वायूसुद्धा देवता मानलेली आहे, इंद्रसुद्धा देवता मानलेली आहेच. म्हणजे तर मग एकेकाच्या अज्ञानाचा म्हणजे अहंकाराचा निराश त्या उपनिषदात केलेला आहे. पहिल्यांदा एक गवताची काडी छोटीशी आणतो तो यक्ष आणि ती तिथं ठेवतो, समजा जमिनीवर ठेवली. आता वायू आपली ओळख करून देतात एक एक जण. मी वायू म्हणतो, मी वायू. तू कोण आहेस रे? मी वायू आहे. काय करतोस? मी या सृष्टीतलं सगळं वाटेल ते इकडून तिकडे वाहून नेतो, मी नेतो. त्याची भाषा काय असते? मी करतो. मग तो यक्ष म्हणतो ठीक आहे, तू काय कर, ही एवढी गवताची काडी उचलून लाव. बघा आता तो वारा, जर चक्रीवादळ आणि सुसाट वारा आला, सोसाट्याचा वारा, तर काय इकडच्या इकडं होतं आपल्याला माहिती. पण वारा तेवढी काडी उचलून नेऊ शकत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथं काहीतरी गडबड आहे आणि मग तो शरण जातो. तो म्हणतो माझं चुकलं, मी हे करू शकत नाही. म्हणजे मला करवणारा, मला प्रेरणा देणारा, माझ्यात शक्ती देणारा दुसरा कोणतरी आहे हे त्याला रिअलाईज झालं. तसं आपल्याला सुद्धा कधीतरी कळतं की अरेच्या हे मी नाही करू शकत. दुसरा आला अग्नी, तू कोण आहेस? मला अग्नी म्हणतात, मी सगळ्या गोष्टी दहन करून टाकतो आणि अगदी खाली यज्ञ केलेले ते सगळं देवांपर्यंत पोचवतो. असं मग एवढी काडी जाळून टाक बरं. तो म्हणतो हो, त्यात काय एवढीशी काडी कुठे जाळता येते अग्नीला? नाही व जाळता आली. मग काय झालं? मग म्हणतात हा मी पण आहे ना, मी जाळलं म्हणतोयस ना, ते मी काढून टाक. म्हणजे हे त्या उपनिषदातनं असं सगळ्यांना. आणि इंद्रालाही तसंच, इंद्रालाही वाटतं मी सगळं करतो, मी जग जिंकतो, मी युद्ध जिंकतो. आणि मग ती एक उमा हैमावती नावाची म्हणजे देवी येते, स्त्री येते आणि ती सांगते की तुम्ही आता इथं लक्षात ठेवा की हे मी सोडून द्या. तसं आपण सुद्धा मी हे केलं, मी केलं, लोक काय, मी जग जिंकलो. जग जिंकणारे इथं आले आणि त्यांनी स्वतः किती जग जिंकता जिंकता स्वतःचा नाश करून घेतला हेही आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये. म्हणून इथं सांगितलेलं आहे की साधी माणसंसुद्धा जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्या बोलण्याचा किंवा शब्दाचा उगम हा या परावाणीतून होत असतो आणि त्यांची अंतस्थ प्रक्रिया ही पाणिनींनी सांगितलेली. अजून ती बरीच आहे. आज आपण आता इथेच थांबूया. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की या वाणींच्या आधारे आपलं अज्ञान हळूहळू नष्ट गुरु कसं करतात एवढाच मुद्दा इथे समजावून दिलेला आहे.
चल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वैहक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणायची आहे कोणाला? हो म्हणते ताई. म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधरा माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी उदनेन त्रिकोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे दाट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू सामगायन करी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी बाई मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सुंदर म्हणली विद्याताई, छान म्हणली प्रार्थना. छान छान. जय गुरुदेव.